आंबा अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. पण आंब्याचा सीझन खरा 1.5 ते 2 महिनेच असतो. आपण अक्षय तृतीयेनंतर आंबा खायला सुरुवात करतो आणि पाऊस पडल्यावर आंबा खाणं बंद करतो. हा आंबा पुढच्या वर्षभर आपण सीझन संपला तरी एन्जॉय करू शकतो, तो वेगळ्या पद्धतीने. आपण जर घरी हा आंब्याचा बल्ब आणि आंबा प्रिझर्व्ह केला तर तो ताज्यासारखाच छान लागतो. कारण आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. नमस्कार, मी ज्योती. ज्योती बर्कले रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रिझर्व्ह करण्यासाठी जे आपण आंबे वापरणार आहोत ते पिकलेले पण थोडेसे हिरवटच घ्यायचे. ते छान असे कडक असले पाहिजेत. धुतलेले आंबे स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि हे आंबे कापून त्याच्या फोडी करून घ्यायचे आहे. आपल्याला रसासाठी सुद्धा आंबा पिळायचा नाहीये, कारण तो आतून खराब असेल तर आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण आधी फोडी करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तशा प्रकारे सुद्धा तुम्ही आंब्याच्या फोडी करू शकता. या छान चौकोनी चौकोनी फोडी होतात आणि आंब्याच्या सालीला लागून असलेला आंबाही वाया जात नाही. सगळ्या आंब्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्या. आंब्याच्या कोई पण छान साफ करून घ्यायच्या. अतिशय पातळ सालाची साल असलेला हा आंबा खूप सांभाळून सोलावा लागतो, त्यामुळे आंब्याची साल अतिशय पातळ काढायची असते. आता साधारण 8 ते 10 आंब्यांचा गर तयार करून घेतलाय. त्यानंतर मिक्सरचे कोरडे आणि स्वच्छ भांडे घ्यायचे. भांड्यात पाण्याचा किंवा ओलाव्याचा अजिबात अंश नसावा. त्यामध्ये आंब्याचा गर टाकून त्याची गुळगुळीत प्युरी करून घ्यायची. जर कढई स्टेनलेस स्टीलची असेल तर ती वापरू शकता. नॉनस्टिकची कढई वापरता येईल, मात्र ॲल्युमिनियम किंवा लोखंडी भांडे वापरणे टाळावे. आम्ही हा रस काढून घेतलाय, तोपर्यंत आपल्याला आणखीन एक पूर्वतयारी करून ठेवायची. रस काढून घेतलाय तोपर्यंत आपल्याला आणखीनच पूर्वतयारी करून ठेवायची येते. म्हणजे ज्या बॉटलमध्ये आपण रस काढणार आहे त्या बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायच्या आहेत. आता आणखीन एक आपण हा रस उकळून घेणार आहोत. आता मी गॅस चालू केलाय. त्यानंतर यामध्ये जर तुम्हाला साखर घालायची असेल तर कितपत घालायची अंदाजे तुम्ही साखर घालू शकता. साखर कमी किंवा जास्त चालत असेल तर नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही साखर यामध्ये घालू शकता. पण मी एकही कोर्यामध्ये साखर घातलेली नाहीये. तुम्ही जर मी दाखवलेली पद्धत अवलंबली तर तुमचाही रस सुद्धा अगदी वर्षभर तसाच, रंग सुद्धा न चेंज होता तसाच राहील. असाच छान राहतो. रस सतत आपल्याला तळापासून ढवळत राहायचा आहे, जेणेकरून तो तळाला करपू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. रस चांगला 5 मिनिटं पर्यंत मी उकळून दिला आहे. त्यानंतर गॅस अगदी लहानच करायचा आहे. फुलपात्राने किंवा एखाद्या भांड्याने आपण स्वच्छ करून घेतलेल्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे. त्यावेळेस त्यामध्ये जे पदार्थ नाशवंत मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात ते नष्ट होतात. म्हणून आपण हा रस करून घेतलाय. उकळताना रस या बॉटलमध्ये भरलाय. बॉटल काठोकाठ भरायची नाही, पण इतकी पण भरायची नाही की रस झाकण लावल्यानंतर बाहेर येईल. अशी काठोकाठ रस भरल्यानंतर घट्ट असं, जितकं शक्य आहे तितकं घट्ट आपल्याला हे झाकण लावून घ्यायचे. आणि ही आपली एक रसाची बॉटल भरून तयार झाली आहे. त्यानुसार आणखीन असलेल्या बॉटल पण आपण अशाच भरून ठेवू. पण रस आतमध्ये तिकडे हलवत राहायचं आहे. मी गॅस अगदी लहान ठेवलेला आहे आणि लहान आचेवर मग रस तिकडे उकळत राहायचा आहे. रस आपला ह्या बॉटलमध्ये भरून घ्यायचा आहे आणि गरम गरम रस भरल्यामुळे बॉटल जरा सुद्धा तडकत नाही. बॉटल फुटत नाही, काही होत नाही. फक्त एकटं झाकण असं घट्ट लावून घ्यायचं आहे. आपल्याला पुन्हा ते उघडायचं नाही. हवेशी संपर्क आला नाही पाहिजे, म्हणून अशा ह्या कटकट बॉटल मी साधारण 2 बॉटल आणि 1 जामची बॉटल अशा 3 बॉटल भरलेल्या आहेत. आता आपल्याला उकळायचे आहेत. त्याकरता इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कुठल्याही मोठ्या भांड्यामध्ये पाणी असं उकळायला ठेवायचं आहे. पाणी असं उकळायला लागलं की त्यामध्ये ह्या बॉटल उकळायला घालायच्या आहेत. आपण रस भरताना
हळूहळू बरोबर मायक्रोइझम्स पुन्हा त्या रसामध्ये मिक्स असू शकतात. म्हणून झाकण अगदी घट्ट म्हणजे हवा बंद केल्यानंतरच आपल्याला ही बॉटल चांगली मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिटं उकळायला घ्यायची आहेत. असं केल्यानंतर काय होईल का जर यामध्ये जेव्हा रस भरतो किंवा बॉटलच्या तळाशी बॉटलच्या कुठल्याही आतल्या बाजूने मायक्रोइझम असतील तर ते सगळे नष्ट होतील. फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवायची काही गरज नाही. कधी कधी लाईट जाते त्यावेळेस रस खराब होण्याची शक्यता असते. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. ज्योती वरकले रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.